नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण अवसरी खुर्द येथील तांबडेमळा कालदरा पाझर तलाव या ठिकाणी आलो आहोत। तर या ठिकाणी ग्रामस्थ होते, त्या ग्रामस्थांनी आपल्याला फोन केला होता। त्यांची काय भूमिका आहे, हे काम चालू आहे, प्रगतीपथावर काम चालू आहे, काय म्हणणं आहे तुमचं आणि काय सांगणार आहे? 44 लाख रुपये दिलेत, तर याचा फायदा गावातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे आणि काम चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। काय आता या पाझर तलावाचं काम चालू आहे, काय सांगाल तुम्ही ग्रामस्थ? काम व्यवस्थित चालू आहे। काल जरा पाऊस झाल्यामुळे थोडासा व्यत्यय आला होता, बाकी काय झालं नाही, त्यामुळे अडचणी आल्या। काम चालू आहे, त्यांच्या एस्टिमेट प्रमाणे चालू आहे काम। गावकरी सगळे येतात जातात बघून, चालू आहे काम, चांगलं काम चालू आहे। हा चांगले। तर ग्रामस्थांनी सांगितलं या ठिकाणचे जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत या ठिकाणी एक ठेकेदार देखील आहेत। तर या ठिकाणी जे काम चालू आहे, ग्रामस्थांचं म्हणणं आहे चांगलं काम व्हावं, तर तुम्ही याच्याबद्दल काय उपाय? काम चांगल्याच पद्धतीने केलं जाईल आणि होतंय। हे आपल्या एस्टिमेटला त्याची सीओटी 8 फुटापर्यंत होती, ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे 14 फूट खोल नेलेलं आहे, वाढून नेलेलं आहे, 14 फुटाला जास्त खोल गेले आणि लिकेजचं प्रमाण होतं तिथं 16 फुटापर्यंत खोल करून आपण त्याला ISI मार्कचा 400 मायक्रॉनचा पेपर घातलेला आहे। त्यामुळे त्याच्यात भविष्यात लिकेज होणार नाही आणि आता नक्कीच तांबडेमळ्यातील लोकांना, ग्रामस्थांना याचा जरूर फायदा होईल। तर हे ठेकेदार होते, यांनी सांगितलं याचा जो हे जे काम चालू आहे पाझर तलावाचं, तर याचा फायदा नक्कीच होणार आहे। आणखी काय ग्रामस्थ आहेत ठेकेदार आहेत, त्यांनी प्रकारे एस्टिमेटनुसार काम केले। गावातले काही नागरिक सरपंच येऊन पाहणी करतात, योग्यरित्या काम चालू आहे। काही अडचण आल्यास सरपंचांची संवाद साधून ते ठेकेदाराला कळवतील असं ग्रामस्थांनी सांगितलं। तर या ठिकाणी जे सर्व हे जे ग्रामस्थ आहे या कामावरती खुश आहेत। हे जे काम चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे, एस्टिमेट प्रमाणे काम चालू आहे आणि याचा फायदा नक्कीच तांबडेमळ्यातील ग्रामस्थांना होणार आहे। मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, तांबडेमळा।